हगवणे कुटुंबियांवर मोक्का लावा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी. वैष्णवी हगवणे हिचे आत्महत्या प्रकरण हे लाजिरवाणे, हृदय पिळवटून टाकणारे कृत्य आहे. हगवणे कुटुंबीय आणि निलेश चव्हाण या सगळ्यांनी मिळून हा खून केलेला आहे. पोलीस काय म्हणत असतील तर सर्व खोटं आहे. आरोपींनी वेळोवेळी कसपटे यांना धमक्या दिलेल्या आहेत. त्यावरून हा संघटितपणे केलेला खून आहे. अशा लोकांना मोक्का लावला पाहिजे अशी मागणी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. वाकडे येथे वैष्णवी हगवणे हिच्या कुटुंबियांची अंबादास दानवे यांनी सोमवारी भेट घेतली आणि सांत्वन केलं. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. अंबादास दानवे यांनी म्हटलं की सून ही मुलीसारखी असते, मात्र सासरच्यांनी तिचे हालहाल करून मारले. नांदवायचे नव्हते तर तिला माहेरी पाठवायचं होतं, मात्र अशा एका सालस गुणवान मुलीचा जीव घेतला. जीव घेत असताना ज्या पद्धतीने 2 वर्षामध्ये वैष्णवीचा छळ केला हे लाजिरवाणे, हृदय पिळवटून टाकणारे कृत्य सासरच्यांनी केलेलं आहे. तिच्या अंगावरील व्रण पाहिल्या 34 ठिकाणी व्रण आहेत. त्यामुळे हा खून आहे. पोलीस काय म्हणत असतील तर ते सर्व खोटं आहे. हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्यानं घेतलेलं नाही. आरोपी हे अजितदादांच्या पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे राजकीय दबावाखाली पोलीस कारवाई करायला धजावले नसतील. हगवणे कुटुंबीय आणि निलेश चव्हाण हा सगळ्यांनी मिळूनच हा खून केलेला आहे. त्यांनी वेळोवेळी कसपटे यांना धमक्या दिल्या आहेत. निलेश चव्हाण यांनी बाळ घ्यायला गेलेल्या कसपटे कुटुंबाला पिस्तूल दाखवलं आणि हे सर्व पाहिल्यास या लोकांना वैष्णवीचा खून करायचा होता हे स्पष्ट होते आणि त्यावरून हा संघटितपणे केलेला खून आहे. अशा लोकांना मोक्का लावला पाहिजे. या खटल्यासाठी कुटुंब ज्या वकिलाची मागणी करेल तोच वकील नियुक्त केला पाहिजे. खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवला पाहिजे. 8 दिवस आरोपी पुण्याच्या परिसरात फिरत होते. मोबाईल चालू होते. त्यांनी विविध गाड्या वापरल्या. प्रसारमाध्यमे लोकांचा दबाव वाढल्यानंतर अटक झाली. प्रत्येक गोष्टी दबावच वाढला पाहिजे अशी पोलिसांचा रोल दिसतो. पोलिसांनी या तपासात काही बारकावे सोडले तर आम्ही त्या कुटुंबाची बाजू घेऊ. हगवणे कुटुंबाला फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न करू असंही दानवे यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं सगळ्यांना लेखीबारी असतात की ज्या पद्धतीनं एका सुनेचा म्हणजे सून शेवटी मुलीसारखीच असते आपल्या, हाल हाल करून खरं तर त्यांना नांदवायचं नव्हतं तर त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होतं, तिकडे स्वीकारायला नाही पाहिजे होतं. पण अशा एका सालस गुणवान मुलीचा जीव घेणं आणि जीव घेत असताना ज्या पद्धतीनं 1-2 वर्षामध्ये या मुलीचा छळ केला अतिशय लाजिरवाणं आहे. हृदयद्रावक, हृदयाला असं पिळवटून टाकणारं कृत्य जे झालेलं. कारण जे ते आपली मुलगी आहे तिच्या अंगावरचे वळ जर बघितले 34 खून आहे तिच्या अंगावर, 34 ठिकाणी वळ आहे आणि हा केलेला खून आहे, हा मर्डर आहे. हा पोलीस कोणी काही म्हणत असेल तर सगळ्यात झूट वार्ता आहे. संपूर्णपणे या हगवणे कुटुंबियांनी आणि त्यांचे ते कोण चव्हाण बिव्हाण या सगळ्यांनी मिळून केलेला हा खून आहे. कारण त्याच्या आधी सुद्धा त्याच्या धमक्या आलेल्या आहे, वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हा पूर्णपणे खून हे संघटित पद्धतीनं केलेला खून. एका व्यक्तीनं, सासऱ्यांनी किंवा नवऱ्यानी किंवा नंदीने सगळ्यांनी मिळून केला. तर अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे. जीवनभर या जगामध्ये जेलच्या बाहेर यांना जागाच नाही आणि ही जागा त्यांना जेलमध्ये कायम राहिली म्हणजे फासावर लटकले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मला वाटतं पब्लिक क्राईम म्हणता याला जनतेची आहे, सगळ्यांची आहे आणि आमची सुद्धा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पिंपरी.